ते डवरे गिवरे झाले ते बाबा तुम्ही लय झपाट्यानं कामं लावली बाबा यंदा तर अहो काय आता शांताराम भाऊ काय बजेट आहे आता चाललंय वजे आता काय सरपंचांचे सांगितलं ते करायचं आता काल ती पळाटी आणून घेतली आता कसं आहे ती काळ्या पाण्यावरची पळाटी होती ती मग लय आयचं काही झालं तिच्यात घेतली मग आणून आता काय करता हो आपण आपल्याकडे सोयाबीन येतो आपल्याला सोयाबीन डवरायची ना आता शिपायचं पण होतं 2 दिवस पाय ना असेल तर मग तो बजेट तर होते घरी काम पण तो यायला तुमचं अवघडच काम भाऊ आता मी महिना नाही बाबा सरपंचाकडं पहा बरं आता जमल का मला सुट्टी भेटत नाही आता कामाचे दिवस आहे आता काय बजेट बसत नाही बा आता हो पहा तुम्ही दुसरा माणूस पाय खांदा जमत असलं करून घ्यायच्या करून अरे तुमच्याकडे हऱ्याला सांगा ना अवघडच काम यार बघा तो यायला तर अरे कधी ते काम पण करायचं बघा खांदीशी आपण कधी पण काम सांगितलं की तू काही काही चालूच राहते बा असं आहे तसं हे ते अरे काय चालू आहे म्हाताऱ्याचं काय चक्कर चालू आहे म्हातारा काय गप्पा करून राहिले का ते अरे सांग काय म्हणते का त्याला ते त्या म्हाताऱ्यांनी नाही घेणे ते बाबर काटलाचं हो तिकी तो निघून राहिले ते आता आले असतील काही पाणी घेणे प्याली येरीवर दुसरं काय हर्या बाबू काढ बोलते एखादी बाटली पाण्याची लवकर लय तहान लागली इकडे काढते पावरा भरून काढ एखादा हो बसतो इथं आम्ही आणि जेवण करून घेतो आता लय दमला आता पाठ पोसून येईल हो निंदू हाताशी दुखून राहिली मायावली आता काय करतो लय अवघड काम बाबा तुमचं का बाबा अहो ते एखादी 2-3 जण पहा नाही एखाद्या मजुरी द्या ना बाया लावून 2-3 आणि घ्या ना कसा निंदून ते काय डोकं लावत बसता का तुम्ही रिकाम्या परेशानी करत बसता बाबा जीवाच्या पाण्या पावसाचे दिवस या दीज पाण्याचं ठोक गाला रिकामा काय झालं पंचायती काय करता मग अरे आता घरी बसून काय करतो बाबू सांग बरं आता कसं आहे आपलं चालले वजे एखादं पात घेतली चालले कन ती तुरक मग काय करतो सांग बरं आता म्हातारी असती तर तुम्हाला करू दिला असतं का बरं या वयात काम आता सांगा बरं तुम्ही हरिया जाऊन रिकाम्या चौकशा कशा करून राहिला बाबू काढती एखादी बाटली भरून काढती इथून ठेवते लवकर भाकरी खायचं आम्हाला जायचं पुन्हा पाथवर आवर लवकर काहीतरी चालू वाटतं म्हाताऱ्याचं हऱ्याचं गड्या पटकन न्याय लागलं बाटली हो पुन्हा ते प्रॉब्लेम होऊन जायला आपल्याला बापा शिपायचं आहे आधीच आता लवकर शिकून घेऊ बाटली काढून नेऊ 2 बाटल्या लागतील मला वाटतं आणखी हे अरे अरे ते दे बरं 2 बाटल्या काढून दे बरं ते पाणी न्यायचं मला शिपायला तिकडं पंप आडून बसले ती पोरग आवर लवकर अस्क्या काय रे काय गडबड आली काय करू तू ते बाटली सांग तिथं काहीतरी गडबड वाटतं अस्क्याची माझी शिकणं चालू वाटते पाणी नेऊन राहिला काय पण इथून ए पक्या काय नाटकं करू राहिलो तू तो वावर का रे पाटलाचा वावर आहे ना मी बकेटनं पाणी काढून राहिलो मग शिपणं चालू तिकडं शिपायला न्यायचं आहे मला पाणी 2 बकेट भरून इथून काय शहाणपणा करू राहिला रे अरे प्यायची बकेट आहे पाण्याची दुसरी बकेट आणतो जाय ना आणि त्यानं पाणी काढून ने या बकेटला हात लावू नको लगे ते वाटतं गड्या आता नक्कीच झमकते आता दोघं भावायचं काढ हरे लवकर आपलं काढते आज काय आलं तिथं लवकर पुन्हा रिकामा काम करेल तू लवकर बकेट काढून भरून त्या जाऊ दे आम्हाला काढतो थांबा असे काका मी काय म्हणून राहिलो ती प्यायची बकेट आहे ती तुमची बकेट आणा ना मी तिथून 2 बकेट काढून तुम्हाला इथून जा बरं जा तुमची घेऊन ये बकेट तिकडून हे कसं आहे तुम्हाला शिपायचं आहे ते पुन्हा पाणी औषध गिवशीत गेलं रिकामं काम झालं काय करता ए काऊन नाटकं करू राहिला रे शुंगऱ्या बंद करणार ते नाटकं तो आले ह्याच बकेटनं पाणी काढायचं मला काय करायचं तुम्हाला सांगा आत्ता काढतो पाणी मी काढतो ना तू काय काढतो तुला म्हणलं की मी आता मी काढतो पाणी बस करते नाटकं ए पक्या बंद करते नाटकं मग पाणी न्यायचं म्हणजे न्यायचं शिपणं चालू आहे मला तिकडं असं कसं पाणी काढतो तू जाय तिकडं ती बकेट घेऊन ये ठेवतील का नाही रिकामा नाटकं पाठाला फुला मी इथं रिकामा आज का नाटकं करू राहिला म्हणून सगळं थांबा जरा तुम्ही आता जातो मी बकेट आणतो मायावली पण तुम्ही आता पहा फक्त तुमची काय मजा घेतो मी इथं चाललो मी आता बरं चंद्राम बोपच काय बजेट पाहत आहे ऐकत होता का आता अशी रिकामी नाटकं करते ती मग त्याला जरा नीट मी सांगत होते तू ऐकते कोणाचं पहा तुम्ही जाऊ दे तिकडं पक्का तुला माहिती आहे सगळ्या गोष्टी कशा आहेत तू ढंगानं वाया जाईल तू आता त्याच्या नादी कुठं लागत बसता घेता का कामं रिकामी पाडून जाऊ दे तिकडं चल घराकडे आता जेवण करून येऊ आणि पाहू उद्याही आपल्याकडे जर टाईम भेटला तुला तर नाही तर मग एखाद्या आणखीन रोज जरा पाहा लागेल मला चल टाकरे अरे मग आता पाणी टाकरे पिऊ दे मला जाऊ दे आता घरी जायचं बरं घ्या ना प्या नमस्कार मंडळी टीचर धमाल कॉमेडी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद